समजा माझं आणि तुमचे कुठल्या गोष्टीवरनं वाद झालेले आहेत, त्या वादाचे मूळ समजा 1,000 रुपये, तुमच्या हिशोबाने मी तुम्हाला 1,000 रुपयाला फसवलेलं आहे आणि माझ्या हिशोबाने मी ते 1,000 रुपये तुम्हाला देणंच लागत नाही. जिथं तुम्ही जाल तिथं तुम्ही माझ्या नावाने शिव्या घालत असता की हा डुबवलं. एक दिवस अचानक मला वाटलं म्हणून मी तुम्हाला आलो, भेटलो आणि तुम्हाला सांगितलं की चल तुझं म्हणणं आहे ना 1,000 रुपये मी देणं आहे, हे 1,000 रुपये ठेव. किती दिवस झाले तुझ्या या रागाला? 2 वर्ष झाले. चला मार्केट रेटनी त्याच्यावर किती झालं असतं? 140 रुपये 150 रुपये व्याज झालं असतं. हे 1,200 ठेव, तुला सुखी राहा. तुमच्या मनात, तुमच्या डोक्यात जो माझ्याबाबत तळतळ आहे, कदाचित त्या 1,000 रुपयाने तुमचं खूप मोठं कामही होणार असेल किंवा त्या 1,000 रुपये तुमच्या दृष्टीनं खूप नगण्य असतील. ते 1,000-1,200 नाही काय होणार आहे, माझा दिवसाचा खर्च येतो असंही असं. पण फक्त कुठंतरी मी ते 1,000 रुपये तुम्ही तुमच्या हक्काचे होते मी तुम्हाला दिले नाही, ह्याची जी डोक्यात टुसटुस राहिल्यामुळे तुम्ही जी माझ्याबाबत तळतळ केलेली आहे, माझ्या 4 मित्रांच्यात जाऊन माझं जे काय वाईट बोलून दाखवलेलं आहे, ते जर तुम्हाला मी परत केलेले असतील, त्याचा निस्सार होतोय. तुम्ही परत माझे चांगले मित्र बनता. ज्या मित्रांकडे तुमची तळतळ झालेली आहे त्या मित्रांपैकी कोणी भेटलं तर तुम्ही सांगता नाही यार, मी त्यावेळेला असा विचार केला होता, कदाचित तो अडचणीत असेल त्यामुळे त्याने त्यावेळेला 1,000 द्यायचा नकार दिला, पण आत्ता नंतर मध्ये घरी आला व्याजासकट देऊन गेला. हो झालं. त्यावेळेच्या शिव्याशापांमध्ये घट झाली. हे मीच केलेल्या कर्माचं चक्र फिरून ज्या वेळेला माझ्यापर्यंत येणार आहे त्यावेळेला ते घट होऊन आलं तर त्या तळतळीमुळं मला होणारा जो त्रास आहे तो एकदम 40-50% घटणार नाही का? भले आत्ता माझ्या 1,000च्या जागी 1,200 पण मी ते बेअर करण्याच्या कपॅसिटीत जर असेल तर मी निश्चित करावं ना. अगदी छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगितली, अशा अनेक गोष्टी असतात. खूप वेळेला एखादा ग्रह असा आपल्या वाकड्यात जातो जे गोचरीनं आपल्या याच्यावर येतो, त्यावेळेला आपण लक्षात घ्यायचं असतं की त्या ग्रहाशी संबंधित असलेल्या जर एखाद्या अडचणीतल्या व्यक्तीला मी मदत केली तर त्या मागच्या जन्मात, पूर्वजन्मात माझं असलेलं काही जे शिल्लक राहिलेलं आहे ते इकडच्या दानाने कदाचित भरून निघेल. त्यामुळं माझं येणारं संकट 100च्या जागी 70% जर झालं तर तो फायदा आहे ना. तोटा कमी होणं हा देखील एक फायदा असतो. माझ्या खिशातनं जर 100 जाणार असेल तर त्याच्या जागी 70च गेले तर 30 रुपये हा प्रॉफिटच आला ना. माझ्या बॅलन्स शीटला लॉस 36नी कमी दिसला. बघा पडतंय का? यालाच भविष्य म्हणतात. फक्त एवढंच आहे की तुमच्या समोर असलेला माणूस प्रामाणिकपणे अभ्यास करून तुम्हाला सांगणारा असेल तर त्याचा फायदा निश्चित. किंवा तुम्हाला डिटेल न सांगता, कारण बऱ्याच वेळेला या गोष्टी आणि याच्यातली गणित मलाही कळत नाही, तुम्हालाही कळत नाही. जसं आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरला फक्त आपल्याला काय होतंय हे सांगू शकतो, काय झालंय याचं निदान त्यांनीच करायचं असतं आणि त्याच्यावर त्यांनी काहीतरी औषधं देऊन उपाय करायचा असतो. खूप वेळा असेही मी ज्योतिषी बघितलेले की जे सांगतात एवढं एवढं करा आणि तुमचं मार्गी लागायला हरकत नाही. मग
ज्या विश्वासाने आपण डॉक्टरला हे ठेवतो ना, डॉक्टरला विचारत नाही प्रत्येक औषधाचे तुम्ही डिटेल्स सांगा मला, यात काय काय इन्ग्रेडियंट आहे, कधीच विचारायला जात, मुकाट्याने खातो. तसंच त्याला जर तुम्ही 100% डिव्होशनली फॉलो केलेलं असेल, दगडातही देव दिसतो मित्रांनो. हा, मात्र तो समोरचा माणूस जो आहे तो तेवढा रिलायबल असला पाहिजे. खूप वेळेला असं होतं की मी रिलायबल असला पाहिजे एवढ्याच करता म्हणतो की आजकालची पद्धत आहे ते कुठली कला शिकायला नंतर जातात. पहिले असं शांतपणे नटून सजून कलाकाराचा ड्रेस घालून 5-6 वेळा विंडो शॉपिंग करून त्याच्यातनं फाईन ड्रेस निवडून त्याच्यावर 4 फोटो काढून लगेच फेसबुक इंस्टाग्रामवर पोस्ट करून अमुक असं डिक्लेअर करणारे, शोमनशिप करणारे भरपूर. म्हणजे अगदी तुम्हाला मी माझा स्वतःचा एक वैयक्तिक अनुभव खरंच शेअर करू इच्छिन. काही दिवसापूर्वी मला एका माणसाचा फोन आला होता. त्यांनी फोन केला त्यावेळेला याच फील्डमधल्या एका माणसाचा रेफरन्स देऊन मला सांगितलं की मी त्यांच्या रेफरन्सने त्यांनी सांगितलं म्हणून बोलतोय. बोला. त्याच्यावर त्याने सांगितलं की मी विद्यावाचस्पती आहे, मी वास्तुशास्त्र अभ्यासक आहे, मी रमल विद्या शिकलेलो आहे, मी हस्तरेषा तज्ज्ञ आहे आणि तुमच्या समोर असलेला कुठलाही प्रॉब्लेम काहीही असो मी प्रश्न तुमचे सोडवू शकतो. फोनवर त्याला म्हणलं ठीक आहे मित्र, काहीच हरकत नाही, तुझं स्वागत आहे. पण ज्या मित्रांनी माझ्या तुला नंबर दिला त्या मित्राला कोणी सांगितलं की मी प्रॉब्लेम मध्ये. त्याच्यावर तो म्हणला नाही प्रॉब्लेम मध्ये म्हणजे असं. त्यांनी मला सांगितलं की नाही चांगला माणूस आहे, हे काही अडचणीत असेल तर मदत करा, म्हणून मग त्यांनी मला तुमचा नंबर दिला, मी तुम्हाला फोन केला. 1 तास मी त्याच्याबरोबर चर्चा करत होतो. त्याच्याशी बोलत असताना मी त्याला माझ्यातर्फे काही प्रश्न विचारले. तुम्ही एवढे शास्त्रज्ञ आहात, एवढे शास्त्रांचा अभ्यास केलेला, अमुक आहे तमुक आहे, तर म्हटलं रमल विद्या बेसिकली कशा करता वापरतात जरा सांगू शकाल का? त्याच्यातले मी काही 2-3 प्रश्न विचारायला लागल्यावर तो एकदम गडबडल्यासारखा झाला. मग मी हळूच त्याला विचारलं करोना ग्रॅज्युएट का तुम्ही? तो म्हणला हो, ऑनलाईन करोनाच्या कालावधीत मी हे कोर्सेस केलेले. आता तुम्ही एवढं हे सगळं सांगताय तर म्हणलं ते हस्तच सामुद्रिक मध्ये गुरुच्या उंचवट्याच्या जागी जर समजा खड्डा असेल तर